तस्मै श्री गुरवे नमः। योऽन्तः प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तां सञ्जीवयत्यखिलशक्तिधरस्वधाम्ना अणियांश्च हस्तचरणश्रवणस्वगादीन् प्राणान् नमो भगवते पुरुषाय तुभ्यं। माणिक्यवीणाम् उपलालयन्तीं मदालसां मञ्जुलवाग्विलासां माहेन्द्रनीलद्युतिकोमलाङ्गीं मातङ्गकन्यां मनसा स्मरामि। चतुर्भुजे चन्द्रकलावतंसे कुचोन्नते कुङ्कुमरागशोणे पुण्ड्रेक्षुपाशाङ्कुशपुष्पबाण हस्ते नमस्ते जगदेकमातः। कार्लेकर गुरून् वन्दे कार्यकारणमानुषं त्रिधारावासिनं नित्यं सर्वकार्यार्थसिद्धये। सद्गुरुनाथ महाराज की जय। प्रणतदेहिनां पापकर्षणं तृणचरानुगं श्रीनिकेतनं फणिपनार्पितं ते पदाम्बुजं कृणुकुचेषुणः कुन्धिरुच्चयम्। 2 दिवसापासून गोपी गीताचं चिंतन चालू आहे। कालपर्यंत आपण यथाहितम यथामधी चिंतन करण्याचा प्रयत्न केला, आजही करत आहोत। आजचा जो श्लोक आहे, प्रणतदेहिनां पापकर्षणं तृणचरानुगम श्रीनिकेतनम। गोपी म्हणतात, कन्हैया, जे तुला नमस्कार करतात त्यांच्या पापाची निवृत्ती करणारा तू आहेस। तृणचरानुगम श्रीनिकेतनम। गायीच्या पाठीमागे जात जात असताना तुझे चरणकमल म्हणजे प्रत्यक्ष लक्ष्मीचं वास्तव्य त्या ठिकाणी आहे। प्रणतदेहिनां पापकर्षणम। पण हे पापकर्षणम म्हणजे काय आहे याचं चिंतन करणं महत्वाचं आहे। भगवान नमस्कार केल्यानंतर संपूर्ण पापाची निवृत्ती करत असतो, पण पाप निर्माण होतं कधी? जिथे मल आला, मल विक्षेप आणि आवरण। मल म्हणजे पापवासना आहे, विक्षेप म्हणजे चित्ताची चंचलता आहे, आणि आवरण म्हणजे अज्ञान आहे। हे मल, विक्षेप आणि अज्ञान साधन चतुष्टय जर करता केलं, विवेक, वैराग्य, समाधिषटक संपत्ती आणि मुमुक्षुता, हे जेव्हा ही साधन चतुष्टय संपत्ती आपल्या अंतःकरणामध्ये येते, तेव्हा संपूर्ण पापाची निवृत्ती होत असते। म्हणून पाप निवृत्त होणं हे फार महत्वाचं आहे। प्रणतदेहिनां पापकर्षणम। प्रणतदेहिनां, नम्र होऊन भगवंताकडे शरण जाणं। भगवान कसा आहे? प्रणत, पापहारी आहे। काय पाप? भगवंताला नमस्कार केल्यावर पापाची निवृत्ती होत असते महाराज। पण भगवंताला पहा, पण हे नेमकं पाप म्हणजे काय आहे? साधारण लोकांकरता असत्य बोलणं हे पाप आहे, हिंसा करणं हे पाप आहे, चोरी करणं हे पाप आहे। योग्यांकरता चित्ताचा विक्षेप होणं हे पाप आहे। ज्ञान्यांकरता भेददर्शन होणं हे पाप आहे, आणि भक्तांकरता भगवंताची विस्मृती होणं हे महान पाप आहे। आणि पाप आलं की दुःख आलं जीवनामध्ये। म्हणून जीवनामध्ये भगवंताची विस्मृती होता कामा नये। त्या कुंतीच्या स्तुतीमध्ये सुद्धा असं वर्णन केलं आहे बरं का। दुःख कशाला म्हणावं? भगवंताचं स्मरण म्हणजे सुख आहे, आणि भगवंताचं विस्मरण म्हणजे दुःख आहे। म्हणून जीवनामध्ये शास्त्रकार सांगतात
कुंती माता स्वतः म्हणते देवा, विपद विस्मरणम विष्णो हो संपन्न नारायण स्मृती. भगवंताला विसरणं हे महान पाप आहे. भगवंताची स्मृती हेच खरं संपत्ती आहे, हे खरं ऐश्वर्य आहे. म्हणून भक्तांकरता भगवंताची विस्मृती हे महान पाप आहे. गोपी म्हणतात देवा, पण गोपींकरता काय आहे? गोपींकरता भगवान कृष्ण परमात्माचा वियोग हेच खरं पाप आहे. की आमच्या दृष्टीपासून परमात्मा दूर गेला, आमच्यापासून प्रभू दूर गेला, हेच पाप आहे. पाप हे अभिमानाच्या आश्रयानं राहत असतं बरं का. अभिमान गेला की पाप गेलं, सर्व जातं, सगळं सुटत असतं. पण अभिमान जाणं हे फार महत्वाचं आहे. 3 गोष्टीचा त्याग केला पाहिजे बरं का. शास्त्र सांगतं, अभिमान सुरापानम त्रयं त्यक्त्वा सुखी भवेत. म्हणजे अण्णा सांगायचे, प्रतिष्ठा सुकरी विष्ठा गौरवम शुद्ध रौरवम अभिमान सुरापानम त्रयं त्यक्त्वा सुखी भवेत. पण शास्त्र असं आहे, एकदा करता कृष्ण परमात्माला नमस्कार केला तर भगवंताच्या नमस्कारामध्ये एवढं सामर्थ्य आहे महाराज की पापच राहू शकत नाहीये. काय? एकोपि कृष्णस्य कृत प्रणामः दशाश्वमेधैर्व्रतेन तुल्यः दशाश्वमेधी पुनरेति जन्म कृष्ण प्रणामी न पुनर्भवाय. आनंद कंद श्रीकृष्णचंद्र भगवंताला एकदा जर करता प्रणाम केला, एकदा अंतःकरणपूर्वक तीव्रतेनं व्याकुळ होऊन जर करता नमस्कार केला तर 10 अश्वमेध यज्ञाचं पुण्य आहे बरं का. 10 अश्वमेध यज्ञाचं पुण्य आहे. पण ज्याने आपल्या जीवनामध्ये अश्वमेधाधिक असे महान महान याग केलेले आहेत, यज्ञ केलेले आहेत, त्याला सुद्धा पुनरेती जन्म, पुन्हा जन्म आहे. पण भगवंताला एकदा जर करता नमस्कार केला, प्रभूला वंदन जर करता केलं, न पुनर्भवाय, पुन्हा संसारामध्ये जन्मच घ्यायची गरज नाहीये. तो जन्म मरणापासून मुक्त होतो. पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम, या दुःखातून तू मुक्त होतो. एवढं सामर्थ्य त्या भगवंताला नमस्कार केल्याचं आहे, भगवंताला प्रणाम केल्याचा आहे. किंबहुना येणेचे शरीरे शरीरा येणे सरे किंबहुना एर झारे चिरा पडे. हे जर करता आपल्या जीवनामध्ये घडायचं असेल, किंवा याच देही याच डोळा पाहिला म्या मुक्तीचा सोहळा, आणि तो सोहळा जर करता पाहायचा असेल तर कृष्ण प्रणामी न पुनर्भवाय. एकदा भगवंताला नमस्कार आपण केला पाहिजे. म्हणून गोपी म्हणतात, देवा तुझे चरण एवढे, ज्या तुझ्यामध्ये एवढं सामर्थ्य आहे, प्रणत देहिनाम पापकर्षणम, संपूर्ण पापाची वृत्ती होते. देवाने विचारलं, संपूर्ण पापाची निवृत्ती होते? हो म्हणे, निवृत्ती होते. एवढं सामर्थ्य प्रभो तुझ्या चरणकमलाचं आहे. माझे चरण पण काय आहे, तुझे चरण इतके कोमल आहेत देवा, अति कोमल सुकोमल तुझे चरणकमल आहेत. पण तुझे कोमल सुकोमल अतिकोमल असणारे चरणकमल आमच्या वक्षस्थळावर ठेव. भगवंताला विचारलं, तुमच्या वक्षस्थळावर जर करता चरण ठेवायचे असेल, अत्यंत कोमल असणारे माझे चरणकमल, पण तुमचं वक्षस्थळ तर अत्यंत कठोर आहे, अति कठोर आहे. त्यावेळेस त्या गोपी म्हणतात, कन्हैया अरे आमचं वक्षस्थळ इतकं कठोर आहे. तृणचरानुगम, अरण्यामध्ये गाईला घेऊन जात असताना, गाईच्या मागे जाताना, त्या गाई कुठे कुठे जात आहे? गाई रानातून जातात, त्या अरण्यातून जातात, काठ्याचा रस्ता आहे, अत्यंत कठीण मार्ग आहे. अशा कठीण मार्गानं काठ्यातून जाता जाता देवा तुझ्या पायात सुद्धा काही नाही रे, पण त्यावेळेस तुला काही त्रास होत नाही का? त्याच्यापेक्षा आमचं वक्षस्थळ फार कठीण आहे का? फार कठोर आहे का? तृणचरानुगम श्रीनिकेतनम, कन्हैया तुझ्या चरणामध्ये एवढं सामर्थ्य, काय काय चरण कमलाचं सामर्थ्य महाराज.
चरणामध्ये माधुर्य सौंदर्य दिव्य सौंदर्य प्रत्यक्ष भगवती लक्ष्मीचं वास्तव्य तुझे चरण कमलामध्ये आहे. तुझे चरण कमल कोमल आहेत, सुकोमल आहेत, हे आम्हाला मान्य आहे देवा, पण याची पेक्षा कठोर आहेत का रे? फणी फणार पितम ते पुदांबुजम. कन्हैया, अत्यंत विषारी असणारा कालिया, त्या विषारी असणाऱ्या कालियाच्या मस्तकावर पाय ठेवताना तुला काही वाटलं नाही? त्या कालियापेक्षा, त्याच्या मस्तकापेक्षा सुद्धा आमचे वक्षस्थल अति कठोर आहेत. कन्हैया, एक लक्षात ठेव, आमचे चरण आमचं वक्षस्थल अति कठीण आहे, अति कठोर आहे देवा. पण एक काम कर ना, तुझे कोमल कोमल सुकोमल असणारे चरणकमल आमच्या वक्षस्थलावर हळू ठेव कन्हैया, की ज्याच्यामुळं आमचं वक्षस्थल, आमचं हृदय अत्यंत मृदू होऊन जाईल, आमचं अंतःकरण कोमल होऊन जाईल, आमचं अंतःकरण द्रवीभूत होऊन जाईल, आमचं अंतःकरण प्रेमानं थबथबून जाईल. अशा प्रकारचं आमचं अंतःकरण देवा करणं, म्हणून तुझे चरणकमल आमच्या वक्षस्थलावर ठेव देवा. कन्हैया, गोपी, कालियापेक्षा कठोर आहेत आमचे वक्षस्थल, ये पण लवकर ये देवा. आता तुझ्या वाचून हे गोपी राहत नाहीये, पण नुसतं आता गोड गोड बोलू नको बरं. एक सखी म्हणते, कन्हैया, मधुरया गिरा वल्गो वाक्यया बुध मनोजया पुष्करे क्षणा विधी करी रिमा वीर मुह्यती रधरसी धुना प्यायस्वना. गोपी म्हणते, कन्हैया, अरे तू अशी काहीतरी जादू केली आहे, तुझ्या वाणीतच एवढं सामर्थ्य आहे की अमृताप्रमाणे गोड गोड अति गोड तुझी वाणी आहे बाबा. काय ऐका, आपला जो मोठेपणा असतो ना, आपला मोठेपणा आणि आपलं महत्व हे आपल्या बोलण्यावरून ठरत असतं बरं का. आपल्या बोलण्यावरून आपली ओळख समाजाला होत असते, कारण आपलं बोलणं म्हणजे आपल्या अंतःकरणातील एक विचारांचा शब्दरूप आविष्कार असतो. म्हणून आपलं बोलणं जगात आवडत असेल तर लोक आपल्या जवळ येतात, आणि जवळ यावं म्हणून आपलं बोलणं अत्यंत गोड असलं पाहिजे, मधुर बोललं पाहिजे. सत्यम ब्रूयात प्रियम ब्रूयात न ब्रूयात सत्यम प्रियम प्रियंच नानृतम ब्रूयात एष धर्म सनातनः. शास्त्रकार सांगतात, सत्य बोला, गोड बोला, प्रिय बोला. शास्त्र असं सांगतं, वाणी सुशोभित सदा प्रिय भाषणाने सत्कीर्तने श्रवणते करयोग्य दाने सच्शीलते विबुध शोभति नम्रतेने स्नाने तनु नयनते हरिदर्शनाने. आपली वाणी गोड असली पाहिजे, वाणी रसाळ असली पाहिजे, वाणी परिपक्व वाणी असली पाहिजे. जी वाणी पक्व वाणी असते ना, ती गोड असते, ती मधुर वाणी असते. पहा तुम्ही, आंबा, कैरी असते का नाही, त्या कैरीपासूनच आंबा तयार होतो. पण कैरी जेव्हा असते तेव्हा ती कैरी इतकी आंबट लागते. पण तीच कैरी, तोच आंबा जर कथा आपण पिकवला, ज्या जुन्या काळामध्ये पद्धत होती आंबे पिकवायचे, त्या रूम मध्ये गेल्यानंतर जे पिकलेला आंबा असतो ना, त्या रूमचा दरवाजा उघडला, इतका सुगंध येतो. सुगंध आला की असं वाटतं की तो आंबा आपण आंबा तुम्हाला बोलवतो का, आता मी पिकलो, या मला खाऊन टाका, असा आंबा म्हणत नाहीये. पण पिकलेला जो आंबा असतो, मनुष्य स्वतः त्या आंब्याकडे जातो. का? कारण तो गोड झाला, आता मधुर आहे, अति गोड आहे, दिव्य आहे. ज्याप्रमाणे आंबा गोड आहे, त्याचा रस गोड आहे, मधुर आहे. कन्हैया, तुझी वाणी अत्यंत गोड आहे बाबा. तुझी वाणी अमृताप्रमाणे आहे, अमृतापेक्षाही गोड आहे. तू इतकं गोड बोलतो आहेस. मधुरया गिरा वल्गो वाक्या. प्रभूची वाणी मधुर वाणी आहे. माध्व्या गिरापनयतात पुरुष पुराणा. देवाने स्तुती करताना सुद्धा असं म्हणलेलं आहे, पुराण पुरुष असणारा श्यामसुंदर नंदनंदन त्या श्रीहरीची वाणी मधुर वाणीने आज भगवान आमची चिंता दूर करो, असं देवादिक सुद्धा वर्णन करतात.
भगवंता एक लक्षात ठेवा, आपल्या जीवनामध्ये व्यवहार करायचा असेल तरी सुद्धा वाणी गोड असली पाहिजे. वाणी जर करता कठोर असेल ना, सगळं सगळं जीवन वाणीवर अवलंबून असतं महाराज. वाणी जर करता गोड असेल तर संपत्ती सुद्धा मिळते. जिव्हाग्रे वसते लक्ष्मी वसती जिव्हाग्रे. सुभाषितामध्ये असं वर्णन आहे, लक्ष्मी वसती जिव्हाग्रे, जिव्हाग्रे मित्र बांधवा, जिव्हाग्रे बंधनम प्राप्तम, जिव्हाग्रे मरणम ध्रुवम. आपल्या जिव्हेच्या टोकावर लक्ष्मीचा निवास असतो बरं का. म्हणजे आपल्या बोलण्यामुळे माणूस श्रीमंत होतो, त्याला मित्र नातेवाईक मिळतात. पण वाईट बोलण्यानं बंधनात पडतो, प्रसंगी मरणही प्राप्त होत असतं. म्हणून शास्त्र काय सांगतात, ज्याची वाणी सुधारली ना त्याचं जीवन सुधारलं, ज्याची वाणी बिघडली त्याचं जीवन बिघडलं. शास्त्र भगवंताची वाणी गोड वाणी आहे, रसाळ वाणी आहे. वाणीमध्ये आकांक्षा असली पाहिजे. आकांक्षा, आसक्ती, अलंकार हे सौष्ठवादी सगळे गुण त्या वाणीमध्ये असतात बरं का. सत्यम हितम मितम ब्रूयात, अविसंवाद वादिपेशलम. सत्य बोला. शास्त्र का सांगतात, सत्य बोला, गोड बोला, हितकर बोला, थोडं बोला, पण वाद न करता बोला. माणसानं बोलताना विचार करून बोलावं, पण बोलल्यानंतर विचारात पडू नये. शास्त्र सांगतं विचारपूर्वक बोललं पाहिजे. कुठल्याही गोष्टी करता विचार केला पाहिजे. वाणी का हो, कोकिळेची वाणी आणि कावळ्याची वाणी हे फरक आहे का नाही? काका पाक पिका पिका, वसंत ऋतू आला, चालू आहे सध्या. वसंत ऋतू आला म्हणजे वसंत समये प्राप्ते काक काक पिका पिका. एकदा काय घडलं म्हणे, वसंत ऋतू आलेला होता, सहज कोकिळा गेली होती स्वर्ग लोकामध्ये. इंद्रानं पाहिलं कोकिळा आली, तिचा गोड मधुर असा आवाज, मधुर वाणी, मधुर कंठ ऐकल्याबरोबर इंद्रानं सांगितलं, आज तुमचं गायन होऊ द्या. मग कोकिळीनं गायन केलं आणि गायन केल्याबरोबर इंद्रानं त्या कोकिळीला एक मोत्याचा हार घातला. निघाली कोकिळा. ते कावळ्यानं पाहिलं. कावळ्यानं विचारलं, आज एवढा तुम्हाला आयर झाला, एवढा सन्मान सत्कार झाला? तिनं सांगितलं, सहज गेले होते म्हणे स्वर्ग लोकाला, इंद्रानं माझं गायन ठेवलं आणि ते सगळे लोक खुश झाले. मोठ्या आनंदात त्यांनी मला हे मोत्याचा हार घातलेला आहे. कावळ्यानं सांगितलं, मी पण जातो म्हणे आता. कावळा निघाला. पण कावळा गेला आणि कावळ्यानं सांगितलं, अहो मी सुद्धा गायनामध्ये तत्पर आहे बरं का. हा, आज आमचं गायन ठेवा. स्वतः बोलावून त्याने आपलं गायन आयोजन करणं वेगळं, माझं गायन ठेवा असं म्हणणं वेगळं, यात फरक आहे का नाही? मग तेव्हा इंद्राने विचारलं, आता हा म्हणतो गायन ठेवा, ठेवा म्हणे. मग कावळ्याचं गायन झालं. कावळ्यानं इंद्रानं आपल्या सेवकाला सांगितलं, यांचा सत्कार करून टाका, यांना एक पाकिट देऊन टाका, काय द्यायचं ते. कावळा नाराज झाला. कावळ्याने विचारलं, खाऊ कसं काय झालं गायन? हे पहा, आज मी एकटाच आल्यामुळं मला जरा हा प्रॉब्लेम निर्माण झाला. आम्ही आमच्या सगळी जर करता मैफिल जमली, माझे सहकारी जर करता आले, सगळे गायनामध्ये तत्पर आहेत बरं का. विचारलं, कोण कोण आहे? म्हणजे अहंश जंबुकश्चैव. हा, मी विद्वान आहे, कोला विद्वान आहे की नाही. षडे ते गाणं तत्पर आहात. आम्ही 6 जण गायनामध्ये तत्पर आहोत म्हणे, विद्वान आहोत. अहंश जंबुकश्चैव लंबग्रीवा खरस्तता. उंट गायनामध्ये विद्वान आहे, पेंडकुळी गायनामध्ये विद्वान आहे. इंद्रानं सांगितलं, तुम्ही एकापेक्षा एक विद्वान आहे, सगळं खरं आहे, पण एकेन फटितम स्वर्गम. तुझ्या एकाच्या गायनामध्ये आमचा स्वर्ग राहतो का नाही काही सांगता येत नाही, जा म्हणे निवडतो. आता कोणीकडे कोकिळा, कोणीकडे कावळा. तिथं स्वयंभू वाणी असली पाहिजे, वाणी गोड असली पाहिजे. भगवंताची वाणी गोड आहे. शास्त्र सांगतं, सत्य बोला, हितकर बोला, मितकर बोला, थोडं बोला, वाद न करता बोला. तेव्हा
बुध मनोज्ञया. कशी असली पाहिजे वाणी? बुध मनोज्ञया. तेव्हा तुमची वाणी महान महान बुद्धिमान असता मंत्रमुग्ध करणारी वाणी आहे. भगवंताची वाणी ही सामान्य वाणी नाहीच आहे महाराज, ती दिव्य वाणी आहे, अलौकिक अशा प्रकारची वाणी आहे, सामान्य वाणी नाहीच आहे. म्हणून ते काय म्हणतात देवा, त्या गोपी म्हणतात पुष्करे क्षणा हे कमललोचना. ज्यांची दृष्टी ज्ञानसुंदर आहे, ज्यांचं जीवन सुंदर आहे, नेत्र हे ज्ञानाचं प्रतीक आहे, तुमची वाणी अतिसुंदर आहे. हे कन्हैया, हे प्रभो, आमची एक इच्छा पूर्ण कर बाबा. काय इच्छा आहे? रधरसी धुना प्यायस्वना. देवा, आम्हाला आधारामृत पान करून तृप्त करा. मला धरामृत आणि आधारामृत, अमृतामध्ये दोन प्रकार आहेत बरं का, धरामृत आणि आधारामृत. धरामृत आणि आधारामृत काय प्रकरण आहे हे शास्त्रकार सांगतात. चंद्रामध्ये सुद्धा एक अमृत आहे ना, ऐका, चंद्राच्या किरणामध्ये सुद्धा अमृत आहे. पण चंद्राच्या किरणाच्या द्वारा जे अमृत या पृथ्वी तलावर येतं आणि त्या अमृतामध्ये, ऐका, ते अमृत कशामध्ये राहतं? गहू आहे, ज्वारी आहे, अन्न, सगळे अन्नामध्ये, फलामध्ये इत्यादी ते अमृत राहिल्यामुळं त्याला काय म्हणावं? त्याला धरामृत असं म्हणावं. पृथ्वी तलावरचं जे अमृत आहे त्याला धरामृत असं म्हणतात. आणि समुद्र मंथनातून सुद्धा एक अमृत निघालेलं आहे की नाही? समुद्र मंथनातून जे अमृत निघालेलं आहे ते स्वर्गात गेलेलं आहे, ते भगवदीय अमृत आहे, ते देवांचं अमृत आहे, हे पृथ्वी तलावरचं अमृत आहे. ह्या दोन प्रकारचं हे अमृतशास्त्रकारांनी सांगितलेलं आहे. पण गोपी म्हणतात देवा, ह्या दोन्ही पासून जे भिन्न आहे ते पाहिजे. दोन्ही पासून जे आम्हाला धरामृतही नको आणि देवामृतही नको. कोणतं पाहिजे? धराया अमृतम न भवती अधरामृतम. म्हणजे जे पृथ्वी तलावरचंही अमृत नाहीये, जे स्वर्ग लोकातलंही अमृत नाहीये, आम्हाला अधरामृताचं पान पाहिजे देवा. गोपी म्हणतात कन्हैया, तुझ्या वियोगामध्ये आमची प्राण गेली नाही बाबा. कशामुळे गेली नाहीये? हे आमच्या प्रेमाचा कलंक आहे यार. आमचा दोष नाही, तुझाच दोष आहे, तुझ्या कथेचा दोष आहे देवा. आज आम्ही जिवंत का आहोत? कन्हैया, अरे ही गोपी केव्हाच गेली असती, पण देवाने विचारलं, खरं शास्त्र तेच आहे, तुमचं माझ्यावर खरं प्रेमच नाहीये म्हणे. ऐका, कृष्ण परमात्मा गोपीना म्हणतात, अगं तुमचं खरं माझ्यावर प्रेमच नाहीये. ते म्हणजे असं कसं काय? ऐकलं का? अगं खरं प्रेम करता असताना जे, ऐका, रामायणामध्ये कथा आहे, भगवान श्रीरामांवर दशरथांचं अत्यंतिक प्रेम आहे. भगवान राम ज्यावेळेस अरण्यामध्ये गेले, अरण्यामध्ये भगवान श्रीराम गेल्याबरोबर दशरथाने देहत्याग केला. हे खरं प्रेमाचं लक्षण आहे. मग ज्या अर्थी तुम्ही जिवंत आहात त्या अर्थी तुमचं खरं प्रेमच नाही माझ्यावर. गोपी टाहो टाहो करून रडत आहे, कन्हैया नाही रे, कन्हैया नाही रे बाबा, आम्ही का जिवंत आहोत देवा? तुला कल्पना आहे का आम्ही जिवंत राहण्याचं कारण काय आहे? आई कन्हैया सांगते तुला. देवाने विचारलं, काय कारण आहे सांगा ना, तुम्ही जिवंत कशामुळे राहिला? खरं प्रेम असतं तर तुम्ही मेला असतात म्हणे. खरं प्रेम असतं तर माझ्याकरता देहत्याग केला असता. खरं प्रेम असतं, तुमचं खरं प्रेमच नाही माझ्यावर, खरं वास्तविक प्रेमच नाहीये, आत्यंतिक प्रेमच नाहीये. पण गोपी म्हणतात, कन्हैया, आई बाबा, आम्ही का जिवंत आहोत? आमची जिवंत राहण्याची कथा कशी आहे ऐकल्या सांगते. त्या देवाने विचारलं, कसं काय जिवंत आहे सांगा बरं, जिवंत राहण्याचं कारण काय मला हे सांगा. त्यावेळेस त्या गोपी सांगतायत भगवंताला, तव कथामृतम तप्त जीवनम, तव कथामृतम तप्त जीवनम, कविभिरीडितम कल्मषापहम, श्रवणमंगलम श्रीमदाततम, भुवि गृह्णन्ति ते भूरिदा जनाः. तव कथामृतम, तव कथा
त्वत्कथा. कन्हैया ऐकलं का? आम्ही का जिवंत आहोत? तव कथा, त्वत्कथा, तुझ्यासोबत बोलणं हे अमृत आहे देवा. आणि त्या अमृताचं पान आम्ही केल्यामुळे आम्ही जिवंत आहोत. तव कथा, त्वत्कथा, त्वत्कर्तृका कथा, तुझ्यासोबत बोलणं हे दिव्य अमृत आहे देवा. नाही नाही, तव संबंधिनी अन्य कर्तृका कथा अमृता भवती. कन्हैया दुसरं असं आहे, तुझ्या संबंधानं जे कोणी चर्चा करतात, नंदनंदन असणारा, श्यामसुंदर असणारा, मदनमोहन असणारा, त्या कन्हैयाचं चिंतन, कन्हैयाची चर्चा, तुझ्याबद्दलची चर्चा जे कोणी करतात ना देवा, ते सुद्धा अमृतच आहे. आणि ते अमृत पान केल्यामुळं तुझी चर्चा करणं ते सुद्धा दिव्य अमृत आहे. आणि असं असेल तर प्रत्यक्ष तुझ्या बद्दलची चर्चा करणं ते सुद्धा अमृतच आहे. आणि प्रत्यक्ष तुझ्या सोबत बोलणं, तुझे शब्द कानावर येणं, काय त्याचं वर्णन करावं महाराज? अमृतापेक्षाही दिव्य आहे, अमृतापेक्षाही दिव्य आहे, अतिदिव्य आहे, अमोघ आहे. देवा तुझ्या वियोगात मरण निश्चित होतं, तुझ्या वियोगामुळं आमचं मरण निश्चित होतं. आज सुद्धा ही गोपी पाहायला सुद्धा मिळाली नाही, पाहायला सुद्धा मिळाली नसती. पण काय आहे, महान महान साधू संत ऋषी मुनी यांनी कथा सांगून 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 ते दिव्य अमृताचं पान करून आज आम्ही जिवंत आहोत. भगवंताने विचारलं, कथामृतामुळे जिवंत आहात? हो म्हणे. म्हणजे माझी कथा अमृत आहे? गोपी म्हणतात अमृत नाही, अमृतापेक्षाही गोड आहे. साधारण कथाच नाही देवा तुझी, अमृतापेक्षाही गोड, अमृतापेक्षाही मधुर, अमृतापेक्षाही दिव्य अशा प्रकारे तुझी कथा आहे देवा. जी कथा आपली थकावट दूर करते, जी कथा नवचैतन्य प्राप्त करून देते, शास्त्र सांगतो हो, शास्त्र सांगतं हरि कथा कथा और सब व्रथा व्यथा. भगवंताची कथा हीच खरी कथा आहे, बाकीचं सगळं व्यर्थ आहे महाराज. म्हणून जीवनामध्ये कथेला फार महत्व असतं बरं का. ज्याला व्यथेतून मुक्त व्हायचं असेल, कोणची व्यथा आहे? जन्म आणि मृत्यूरूपी असणारी व्यथा, जन्म आणि मृत्यूरूपी असणारा हा संसार, या संसार रूपी बंधनातून मुक्त व्हायचं असेल, ज्याला या व्यथेतून मुक्त व्हायचं असेल, ज्याला या षडविकारापासून मुक्त व्हायचं असेल, त्यांनी आपल्या जीवनामध्ये भगवंताच्या कथामृतामय जगाचा निमज्जन केलं तर त्याचं जीवन हे मंगलमय जीवन होतं, त्याचं जीवन एक अलौकिक अशा प्रकारचं जीवन होत असतं. म्हणून शास्त्रकार सांगतात, कन्हैया तुझी कथा कशी आहे? तव कथा अमृतम, अमृतापेक्षाही गोड कथा आहे. नाही हो, शास्त्रकार असं सांगतात, अमृतम नास्ति मृतम यस्मात्. जिथे कथा श्रवण केलं असताना, कथा श्रवण केलं असताना मृत्यूच येत नाही महाराज, ते अमृत आहे. याच्यापेक्षा आणखी काय सामर्थ्य असलं पाहिजे? आणि असे अनुभव अनेक अनेक साधकांना आहेत बरं का. भगवंताच्या नामामृतामध्ये, भगवंताच्या कथामृतामध्ये, भगवंताच्या रसामृतामध्ये, भगवंताच्या परमामृतामध्ये एवढं सामर्थ्य आहे की तिथे मृत्यूच येत नाही. याच्याबद्दलची एक कथा आहे बरं का. एक छोटासा उदाहरण आठवलं म्हणून सांगतोय बरं का. पंढरपूरला नारायण महाराज होऊन गेले, फार अधिकार संपन्न होते. काय भगवंताच्या कीर्तनाचं महत्व आहे, काय भगवंताच्या कथेचं सामर्थ्य आहे, की प्रत्यक्ष घडलेली कथा आहे बरं का. हा काही दृष्टांत वगैरे नाहीये. पंढरपूर क्षेत्रामध्ये गोकुळ अष्टमीचा दिवस आहे.
अष्टमीच्या दिवशी महाराजांचं कीर्तन, भगवंताचं आज प्राकट्य होणार आहे, रात्रीचं कीर्तन आहे, 12 वाजता भगवंताचा अवतार होणार आहे, कन्हैयाचा अवतार होणार आहे. हजारो समाज त्या कीर्तनामध्ये आलेला आहे. सगळे सगळे महाराजांचे शिष्य, महाराजांचे भक्त त्या कीर्तनामध्ये सगळे तन्मय होऊन गेलेले आहेत. प्रत्येक जण वेगवेगळ्या कामामध्ये लागलेला आहे. महाराज कीर्तनामध्ये तन्मय होऊन गेलेले आहेत. आणि ते कीर्तन चालू असताना नंतर एका भक्ताच्या लक्षात आलं की अरे सगळं झालं, सगळं तयारी केली, पाळणा सजवला, सगळं सगळं लोणी ठेवलं, सगळं झालं, पण आज सुंठोडाच विसरला करायचं. आता काय सुंठोडा विसरला. सुंठोडा विसरल्याबरोबर सगळे भक्त एकमेकाकडे पाहत आहेत, काय करावं काय करावं. मग त्याने सांगितलं चला आता पंढरपूरमध्ये जाऊ, रात्रीचा प्रसंग आहे, आज अष्टमी आहे, काही काही लोक जागे असतील, चला, कारण ते पंढरपूर क्षेत्र आहे महाराज, पंढरपुरामध्ये अखंड नामस्मरण चालू असतं, आज तर अष्टमी आहे, चला. 2 शिष्य गेले. शोध घेता घेता एक दुकान उघडं होतं. त्या दुकानदार बाहेर बाजेवर झोपलेला होता. एक फळी उघडी होती आणि त्या दुकानदाराला या शिष्याने उठवलं. अहो सावकार, उठा उठा, लवकर उठा लवकर उठा. त्याने विचारलं का हो, म्हणे मला गाढ झोपलेला आहे. कशाला उठवलं, काय कारण काय उठवण्याचं. अहो काय सांगावं, आता भगवंताचं प्राकट्य होणार आहे, भगवंताचा अवताराची वेळ जवळजवळ आली आहे, महाराज कीर्तनामध्ये रंगून गेलेले आहे. पण आता सगळ्यांच्या लक्षात आलं की सुंठवडा करायचा विसरलेला आहे बरं का, तर आम्हाला लवकरात लवकर साहित्य द्या महाराज, काही करा, तुम्ही लवकर उठा. त्या सावकाराला झोप लागली होती. तो गाढ झोपला होता, पण त्याचा मुलगा मात्र जागा होता. त्यानं झोपीतच सांगितलं बाळाला, ते मुलाला सांगितलं, बा यांना जे जे सुंठवड्याचं साहित्य लागल ते सगळंच्या सगळं साहित्य द्या यांना. पण बाळ लक्षात ठेव बरं का, समोरच्या त्या कपाटामध्ये 2 बाटल्या आहेत. डावीकडची बाटली जी आहे ते सुंठीचं पावडर आहे, ऐक नाही, आणि उजवीकडची जी आहे ते बचनाग नावाचं विष आहे. लक्षात ठेव, ते बचनाग देऊ नको बरं का, ती सुंठ उजवीकडे आहे ती दे. तितक्या झोपी सुद्धा सावकारानं आठवणीनं सांगितलं, पण ते मुलाच्या लक्षात आलं नाही. ह्या सगळं साहित्य दिलं, खोबरं दिलं, खारीक वगैरे वगैरे जे काय लागल ते सुंठवड्याचं सगळं साहित्य दिलं. आणि योगायोगाने बचनाग सुद्धा दिला. बचनाग हे अत्यंत अति भयानक विष असतं. बचनाग नुसतं असं नाकापर्यंत गेलं तरी ते विष आपल्या सगळ्या देहात भिनतं, लगेच मृत्यू होतो. अति कठीण आहे ते. सगळेजण आले, पाहता पाहता सुंठोडा केला आणि भगवंताला नैवेद्य अर्पण केलं. रात्रीचा उत्सव झाला, भगवंताचं प्राकट्य झालं. सगळे त्या कन्हैयाच्या कीर्तनामध्ये, कन्हैयाच्या चिंतना, आज जन्मोत्सव होता, सगळे रंगून गेले होते. सगळा कार्यक्रम आटोपला, शांत झोपलेले आहे. पण महाराज मात्र झोपले नाही. कारण नैवेद्य अर्पण केल्याबरोबर पांढरी शुभ्र असणारी कन्हैयाची मूर्ती ती काळी काळी ठिक्कर पडली. महाराज, हा अनुभवजन्य आहे हे कथेचं. मूर्ती काळी ठिक्कर पडली. महाराजांनी ओळखलं काहीतरी आज प्रकरण वेगळं राहिलं आहे. माझा प्रभू काळा ठिक्कर पडला, काय कारण आहे. तो प्रसाद त्यांनी घेतला. सगळे शिष्य, सगळे भक्त गाढ झोपले. पुन्हा सकाळी उठून कोणी स्नान करत आहे, कोणी संध्या करत आहे, कोणी ज्ञानेश्वरी वाचत आहे, कोणी गाथा, प्रत्येक आपापलं कर्म करत आहे, आपापलं कार्य करत आहे. पण महाराज डोळे झाकून अखंड भगवंताच्या कीर्तनात रंगून गेले. 6 वाजले, 7 वाजले, 9 वाजले, आज स्नान नाही, पारणं सोडायचे. आज सगळे भक्त विचार करू लागले, काय करणे व आज महाराज कीर्तनात इतके रंगलेले आहे, काय कारण काय आहे, कशामुळे रंगलेले आहेत, कळायला मार्ग नाही. महाराजांना सांगायचं कोण. इतक्यामध्ये एक अत्यंत जवळचा प्रिय भक्त होता, जवळचा प्रिय भक्त होता. आणि त्याने महाराजांच्या हाताला पकडलं. महाराज 9 वाजले, स्नान करा.
पारणं सोडायचंय आपल्याला, चला लवकर, आज एवढा वेळ कीर्तन. त्या शिष्याची वाणी ऐकल्याबरोबर महाराजांच्या डोळ्यातून पाणी आलं. महाराज म्हणतात, अरे कशाचं काय, कशाचं पारणं, कशाचं काय, पाहिलं का माझ्या प्रभूकडे? आज भगवंताची मूर्ती काळी काळी ठिक्कर पडलेली आहे, काहीतरी याच्यामध्ये औषध, विषारी औषध गेलेलं आहे. जोपर्यंत माझ्या भगवंताच्या हृदयातलं संपूर्ण विष उतरणार नाही, इतक्यामध्ये हा सावकार इकडे सकाळी उठला, त्याने स्नान वगैरे आटोपलं आणि दुकान उघडलं, देवाला उदबत्ती वाळी पाहिलं तर वचनागाचंच पावडर दिलेलं आहे. तसंच दुकान सोडून तो या मठामध्ये आला. मठात येऊन पाहिलं कोणी मेलं नाही, सगळे जागे आहेत. कोणी स्नान करत आहेत, कोणी संध्या करत आहेत, कोणी ज्ञानेश्वरी वाचत आहे. प्रत्येक आपापल्या वेदविहित कर्मामध्ये मग्न झालेला आहे. मोठा आनंद वाटला. दुरून महाराजांना नमस्कार केला. तो सावकार निघून गेला. दुपारचे 11 वाजले, 12 वाजले, पण महाराज स्नान करत नाही. संध्याकाळचे 4 वाजले. महाराजांच्या उदरामध्ये पाण्याचा थेंब सुद्धा नव्हता, पाण्याचा थेंब सुद्धा नाही. रात्रीचे 9 वाजले आणि 9 वाजता हळूहळू 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 कन्हैयाच्या मूर्तीतलं विष कमी 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 होऊ लागलं. सगळी मूर्ती पांढरी शुभ्र झाली. तेव्हा मोठ्या प्रेमाने भगवंताला नमस्कार केला. नाही महाराज, प्रत्यक्ष पांडुरंग परमात्मा प्रगट झाले. प्रभू प्रगट झाले आणि प्रभू सांगितलं, नारायणाचा स्नान संध्या करा. तेव्हा आज तुमचं दर्शन झालं, याच्यातच खूप मला आनंद झाला. ही पंढरपूर क्षेत्रामध्ये प्रत्यक्ष घडलेली घटना आहे. म्हणून शास्त्रकार सांगतात की अमृतम नास्तिमृतम यस्मात. ज्या ठिकाणी भगवंताची कथा चालते, ज्या ठिकाणी भगवंताची गुणानुवाद चालतात, त्या ठिकाणी मृत्यू येत नाही. भगवंताची कथा हे अमृत आहे, ते साधारण नाही, दिव्य अमृत आहे. शास्त्रकार सांगतात. इतकंच नाही, तुम्हाला याची परीक्षा पाहिजे का? श्रीमद भागवतामध्ये असं वर्णन आलेलं आहे, ज्यावेळेस भगवान शुकदेवजी महाराज राजा परीक्षिताला कथा सांगण्याकरता बसलेले होते. आता कथेला आरंभ करायचा होता. इतक्यामध्ये सगळ्या 33 कोटी देवता हातामध्ये अमृताचा कलश घेऊन आलेले आहेत. हातामध्ये अमृताचा कलश घेऊन येत आहेत. सगळेच्या सगळे येतात, शुकदेवाला प्रणाम करतात. महाराज शुकदेवा शुकदेवा, थांबा थांबा म्हणे. शुकदेवाने विचारलं, काय? हे स्वर्गीय अमृत आहे. परीक्षिते कथा वक्तुम सभायां संस्तुते शुके सुधा कुंभं गृहीत्वैव देवास्तत्र समागमन् शुकं नत्वा वदन् सर्वे स्वकार्य कुशलासुराः कथा सुधा प्रयच्छस्व गृहीत्वैव सुधामिमाम्. ऐक ना, त्या सगळ्या देवता शुकदेवाची विनवणी करत आहेत, प्रार्थना करत आहेत. शुकदेवा, हे स्वर्गीय अमृत आहे, स्वर्ग लोकातलं अमृत आहे. महाराज, हे स्वर्गीय अमृत राजा परीक्षिताला द्या आणि ते कथारूपी अमृत आम्हाला द्या. कथारूपी अमृत आम्हाला द्या. कथा सुधा प्रयच्छस्व गृहीत्वैव सुधामिमा. ती जी सुधा आहे, कथारूपी जी सुधा आहे, ती आम्हाला द्या. आणि स्वर्गीय सुधा, हे स्वर्गातलं जे अमृत आहे, शुकदेवा, हे अमृत राजा परीक्षिताला द्या. पण कोणीकडे अमृत आणि कोणीकडे ही स्वर्गीय आमची भागवत कथा अमृत, आहे नाही. आणि सांगितलं, क्व सुधा क्व कथा लोके क्व काचः क्व मणिर्महान ब्रह्मरातो विचार एवं तदा देवांच्या हास. राजा परीक्षिताला विचारलं शुकदेवानी, बाबा, हे सगळ्या देवता आलेले आहेत, याने येत्या वेळेस स्वर्गीय अमृताचा कलश आणलेला आहे, स्वर्गातलं अमृत आहे, पहा, घ्यायचं का तुला स्वर्गातलं अमृत? राजाने विचारलं, महाराज, मला स्वर्गातलं अमृत आणि कथारूपी अमृत, या दोन्ही अमृतामध्ये काय फरक आहे अगोदर सांगा. ह्या दोन्ही अमृताचं फल काय आहे हे मला सांगा.
सांगितलं स्वर्गातलं जर कथा अमृत पान केलं तर तो अजरामर होशील. जोपर्यंत पुण्याचा साठा आहे तोपर्यंत स्वर्गामध्ये राहायला मिळेल. क्षीणे पुण्ये मर्त्य लोकम विशंती. पुण्य संपलं की पुन्हा परत यावं लागेल. पण स्वर्गातलं अमृत हे तुला मुक्त करणार नाही, पण कथारूपी अमृत हे आपल्याला मुक्त करणारं अमृत आहे. म्हणून परीक्षिता पहा काय पाहिजे तुला. त्याने सांगितलं महाराज, एखादा सामान्य कंदिलाचा काच आणि एखादं रत्न याची कुठं बरोबरी केली जाते का? कोणीकडे आमची भागवत कथा आणि कोणीकडे स्वर्गातलं अमृत. बरं झालं त्यावेळेस शास्त्रकार सांगतात शुकाचार्य आणि परीक्षित दोघे जण होते, तुम्ही नव्हते तिथं. त्या काळातले जर करता शुकदेवाच्या काळात आपण जर तिथे असतो ना आणि शुकदेवाने आपल्याला जर करता विचारलं असतं की तुम्हाला स्वर्गातलं अमृत पाहिजे का कथारूपी अमृत पाहिजे, तर आपण काय सांगितलं असतं सांगा बरं. आपण सांगितलं असतं महाराज आम्हाला स्वर्गातलंही अमृत नको आणि कथारूपी अमृतही नको. मग त्याने विचारलं असतं तुम्हाला काय पाहिजे, आम्हाला चहा रूपी अमृत पाहिजे. हो, चहा हे अमृत या काळामध्ये आहे की नाही महाराज. काय या अमृताचं सामर्थ्य आहे, दिव्य सामर्थ्य आहे. म्हणून शास्त्रकार सांगतात की अभक्तांश विज्ञाय न ददौस कथामृतम. कथारूपी अमृत पान करण्याकरता सगळ्या देवता अपात्र आहे, देव अपात्र आहे. म्हणून देवाला हे अमृत मिळालं नाही. कथारूपी अमृत कुठंच नाहीये. स्वर्गे सत्येच कैलासे वैकुंठे नास्तेयम रसाः आता पिबंतु सद्भाग्याः मामा म्हणजे तो करीचित. हा हे कथारूपी अमृत स्वर्ग लोकामध्ये नाहीये. हे कथारूपी अमृत सत्य लोकामध्ये नाहीये. हे कथारूपी अमृत कैलासामध्ये नाहीये. कथारूपी अमृत महान भाग्याने या पृथ्वी तलावर आलेलं आहे. महान भाग्याने या भारतामध्ये आलेलं आहे. आपण महान भाग्यवान आहोत की भगवंताच्या कथा आपल्याला श्रवण करायला मिळतात. भगवंताचे गुणानुवाद आपल्याला श्रवण करायला मिळतात. याच्यापेक्षा जीवनात भाग्य कुठलं असलं पाहिजे. म्हणून त्या गोपीमंदा देवा या संसाररूपी विषयामध्ये, या संसाररूपी विषयापासून ज्याचं चित्त, ऐका, या संसारामध्ये संसाररूपी विषयामध्ये ज्याचं चित्त हसलेलं आहे तो मृतच आहे. अखंड संसारामध्ये विषयाचं चिंतन करणारा तो मृतच आहे. पण संसारामध्ये राहून ज्या व्यक्तीची भगवान स्वतः रक्षण करतात महाराज. काय काय या कथेचं सामर्थ्य आहे. ही कथा केवळ एकट्याचं रक्षण करत नाहीये. भागवतामध्ये असं वर्णन आलेलं आहे, वासुदेव कथा प्रश्न पुरुषाम स्त्रीम पुनाती वक्तारम पृच्छकम श्रोतृन तत्पाद शैलं यथा. ज्याप्रमाणे गंगा मैया स्वर्गलोक पृथ्वी पाताळ या सगळ्यांना मुक्त करते, त्याप्रमाणे आमची ही भगवंताचं कथामृत, कथा सांगणारा, कथा श्रवण करणारा आणि कथेचं आयोजन करणारा, किंबहुना सगळ्यांचा उद्धार करणारा हे अमृत आहे, दिव्य अमृत आहे. म्हणून गोपी म्हणता देवा तव कथामृतम तप्त जीवनम. नाही, भगवंताची कथा कशी आहे, तप्त जीवनम. संसार रूपी तापाने तप्त राहिलेल्या जीवात्मान करता ही भगवंताची कथा म्हणजे दिव्य अतिदिव्य एक अमृत रूपी संजीवनी नावाची वल्ली आहे महाराज. तसं अमृत संजीवनी घेतली की जिवंतच होतो, तसं या संसार रूपी तापातून मुक्त व्हायचं असेल तर ही कथारूपी संजीवनी पान करा. म्हणजे काय होईल, आपण मुक्त होऊ. कथेमध्ये एवढं सामर्थ्य आहे. सगळ्या रोगापासून, मृत्यूपासून, संसारूपी तापापासून ही कथा आपल्याला मुक्त करणारी आहे, जीवन दान देणारी आहे. अशा प्रकारची कथा आहे. शोकातून दुःखातून मुक्त करणारी कथा आहे. इतकंच नाही, भागवतामध्ये अजून एका ठिकाणी असं वर्णन आहे, यस्मिन् महन् मुखरिता मधुभिः चरित्र
पीयूष शेष सरिता परितस्रवन्ति तान् पिबन्त्य विदुषो नृपगाढकरणैः तान् स्पृशन्त न भयशोकमोहाः. भागवत सांगत ज्या ठिकाणी महापुरुष सगळे महापुरुष एकत्रित होतात, संघटित होतात आणि त्यांच्या रसाळवाणीतून ही दिव्य अशा प्रकारची कथारूपी नदी वाहते ना, कथामृत गाढपूर्वक जर कथा श्रवण केलं तर काय होईल? श्रद्धापूर्वक जर कथा श्रवण केलं तर चिंतेपासून मुक्त होतो, शोकापासून मुक्त होतो, दुःखापासून मनुष्य मुक्त होतो. अहो नाही महाराज, ही कथा कशी आहे? तहान भुकेला सुद्धा विसरणारी कथा आहे. शोक दुःख भागवतामध्येच एका ठिकाणी अशा प्रकारचं वर्णन आहे. तहान भूक सुद्धा विसरतो. राजा परीक्षितालाच प्रश्न केलाय शुकदेवाने. दशमस्कंदामध्ये प्रश्न आहे, राजा 4 दिवस झाले कथा चालू आहे, तुला काही तहान वगैरे लागली असेल? राजा असे नाही महाराज. नैशादी दुस्साह क्षुण्मा त्यक्तोदम अभिबाधते पिबंतं तन्मुखामोजम च्युतम हरिकथामृतम. महाराज आपल्या रसाळ वाणीनं, पवित्र वाणीनं, गोड वाणीनं, दिव्य वाणीनं, मधुर वाणीनं ही कथा भगवंताचं नामामृत, कसामृत, रसामृत, दिव्यामृत, परमामृत या अमृताचं आस्वादन केल्यामुळे मी तहान आणि भूक विसरून गेलो महाराज. मनुष्य तहानही विसरतो. शरीराचे रोग धर्म कोणते? तहान आणि भूक हे विसरतो मनुष्य. मनाचे धर्म आहेत भय आणि शोक, हेही माणसाला स्पर्श करत नाहीये. एवढं सामर्थ्य या भगवंताच्या कथेमध्ये आहे बरं का. जो अंतःकरणपूर्वक श्रवण करतो ना, श्रीधर स्वामीनं टीकेमध्ये वर्णन करताना असं लिहिलं आहे. श्रीधर स्वामी त्या टीकेमध्ये लिहितात, त्वत्कथामृतपादोधौ विहरंतो महामुदाः गुरुवंती तुतना केचित चतुर्वर्गम तृणोपमम. श्रीधर स्वामी वर्णन करतात की महापुरुष ज्या ठिकाणी भगवंताची रसाळ कथा वर्णन करतात त्या ठिकाणी धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष हे तृणोपमम गवतासारखं त्याचा त्याग करतात. ना धर्माची गरज आहे, ना अर्थाची गरज, ना कामाची गरज आहे, सर्वस्व त्याग, फक्त कथा म्हणजे कथाच पास. काय या कथेचं सामर्थ्य आहे? कथेमध्ये एवढं सामर्थ्य आहे. काय सामर्थ्य आहे? यस्यां वै श्रूयमाणायां कृष्णे परमपुरुषे भक्तिरुत्पद्यते पुंसां शोक मोह भयापहा. या कथेचं सामर्थ्य एवढं आहे. शोक मोह भयापहा, शोकातून मुक्त करते, मोहातून मुक्त करते आणि भयातूनही मुक्त करते. पण प्रश्न असा आहे, शोक म्हणजे दुःख. दुःख कधी होत असतं माणसाला? मोह कधी होत असतो माणसाला? आहे की नाही? आणि भय कधी निर्माण होत असतं याचं चिंतन करा. शोक होतो भूतकाळाचा, आहे की नाही? शोक होतो भूतकाळाचा, मोह होतो वर्तमान काळाचा आणि भय होतो भविष्य काळाचं. भविष्य काळाचं भूतकाळाचं दुःख गेलं, ऐका, भूतकाळाचं दुःख गेलं की मनुष्याला सत्पदाची प्राप्ती होते. वर्तमान काळाचा मोह, भविष्य काळाचं भय गेलं की चित्पदाची प्राप्ती आहे. आणि वर्तमान काळाचा मोह गेला की आनंदाची प्राप्ती आहे. बस. आणि सगळं जे ही साधना करायची कशा करता? आनंदाच्या प्राप्ती करता. आपण स्वतः आनंद स्वरूप आहोत. तो आनंद आपल्या जीवनामध्ये प्राप्त व्हावा याच्याकरता काय करावं? भूतकाळाचं दुःख गेलं पाहिजे, भविष्य काळाचं भय गेलं पाहिजे आणि वर्तमान काळाचा मोह गेला पाहिजे. ज्यावेळेस शोक मोह भयापहा या शोकातून, मोहातून, भयातून, सर्वातून मुक्त करणारी जर कथा काय असेल तर भगवंताची कथा आहे. म्हणून कन्हैया आम्ही का जिवंत आहोत? तव कथामृतम तप्त जीवनम कविभिरीडितम कल्मशापहम श्रवण मंगलम श्रीमदादतम भुवि गृणन्दिते भूरिदा जनाः. शास्त्र असं सांगतं. उपनिषदामध्ये सुद्धा असं म्हणणं आहे, श्रोतव्यो मंतव्यो निरुध्याहितव्यश्च. श्रोतव्य अगोदर श्रवण करा. ज्याला निर्भय जीवन जगायचं असेल त्याने श्रवण केलं पाहिजे. स्मर्तव्यश्चे चता भयम.
द्वितीय स्कंधामध्ये असं म्हणणार येईल आहे, त्याला निर्भय जीवन जगायचं असेल त्याने श्रवण केलं पाहिजे, या अमृताचं पान केलं पाहिजे. का हो, कुठं कुठं भगवंताचं अमृत आहे माहित आहे का तुम्हाला? भगवंताचं अमृत कुठं कुठं आहे माहित आहे का? अमृत प्यायचं का? एका कवीनं फार गोड वर्णन केले बरं का. तुम्ही म्हणताल महाराज अमृत प्यायचंय, आमची इच्छा आहे, पण या काळामध्ये अमृत मिळेल का आम्हाला? पहा, मी तुम्हाला ऍड्रेस लिहून देतो, तिथे जाऊन या. अमृत जर कथा मिळालं तर बघा, भेटलं तर ठीक आहे. एका कवीनं असं वर्णन केले आहे, अब्धौ विधौ वधुमुखे फणीनाम निवासे स्वर्गे सुधा वसतिनो विबुधा वदन्ति क्षारात् क्षयात् पतिमृतत्वात् गरलाच्च पाणात् कंठे सुधा वसति सा भगवज्जनानां. कवी सांगतो अब्धौ, समुद्रामध्ये अमृत आहे बरं का, ऐक नाही, समुद्रामध्ये अमृत आहे. कुठं कुठं आहे ऐकून घ्या, येऊन घ्या. अब्धौ म्हणजे सागरामध्ये अमृत आहे, चंद्रामध्ये पण अमृत आहे. वधुमुखे, एका साहित्यशास्त्रकाराने सांगितलं की नवतरुणीच्या आधारामृतामध्ये सुद्धा अमृत आहे. फणीनाम निवासे, सापाच्या मस्तकामध्ये अमृत आहे. स्वर्गे सुधा वसतिनो विबुधा वदन्ति, तर शास्त्रकार सांगतात की स्वर्गामध्ये सुद्धा अमृत आहे. पण मला सांगा का हो, या ठिकाणी खरंच अमृत आहे का? सांगा ना. अब्धौ, समुद्रामध्ये अमृत आहे का? ज्यावेळेस सागराचं मंथन झालं, अमृताचा कलश बाहेर आला, त्याच वेळेस अमृत निघून गेलं. आणि खरं सांगा, जर कथा समुद्रामध्ये अमृत असतं तर सागर खारा झाला असता का? समुद्राचं पाणी खारं आहे, म्हणजे समुद्रामध्ये अमृत आता नाही बरं का. नाही. अब्धौ विधौ, बर चंद्रामध्ये अमृत आहे. बरं, चंद्रामध्ये जर कथा अमृत असतं तर चंद्र हा कलंकित झाला असता का? चंद्र हा क्षीण झाला असता का? प्रतिपदेपासून ते पुणेपर्यंत वाढत जातो, पुन्हा क्षीण होत अमावास्यापर्यंत पूर्ण क्षीण होतो. म्हणजे चंद्रामध्ये सुद्धा अमृत नाहीये. कुठे बघ आता, वधुमुखे, एका साहित्यकारानं सांगितलं नवतरुणीच्या आधारामृतामध्ये जर करता अमृत आहे तर तिच्या पतीचा मृत्यू झाला असता का? नाही महाराज, तिथे पण अमृत नाहीये. फणीनाम निवासे, सापाच्या मस्तकामध्ये अमृत आहे. पण सापाच्या मस्तकात जर करता अमृत असतं तर त्याचा मृत्यू झाला असता का? झाला असता. स्वर्गे सुधा वसतिनो विबुधा वदन्ति, काही शास्त्रकार सांगतात स्वर्ग लोकामध्ये अमृत आहे. पण स्वर्ग लोकात जर करता अमृत असतं, क्षारात क्षयात पतिमृतत्वात घरलाच पानात, स्वर्गात सुद्धा आता अमृत राहिलं नाहीये. म्हणजे आता अमृत तर प्यायचंय महाराज, आता अमृत कुठे मिळेल आम्हाला? त्यावेळी शास्त्रकार सांगतात कंठे सुधा वसति सा भगवज्जनानां. ज्या ठिकाणी भगवंताचे भक्त, भगवंताची गोड गोड मधुर मधुर सुंदर सुंदर दिव्य दिव्य अलौकिक अशा प्रकारच्या कथेमध्ये रंगून जातील. जो कथा सांगतो, कथा सांगणारा जो वक्ता आहे त्याच्या कंठामध्ये अमृत आहे महाराज. कारण भगवंताची वाणी, भगवंताची कथा हेच खरं अमृत आहे. या सगळ्या सिद्धांताप्रमाणे आपल्या लक्षात आलं की कथा हे खरं वास्तविक अमृत आहे. म्हणून आता कथेचा त्याग न करता याच अमृताचं आपण अखंड सेवन केलं पाहिजे. आणि हे अमृत जर करता सेवन केलं तरच आपलं जीवन धन्य जीवन होणार आहे, तरच आपलं जीवन कृतार्थ जीवन होणार आहे, तरच आपलं जीवन पवित्र जीवन होणार आहे. म्हणून शास्त्रकार सांगतात इथे आमच्या गोपी काय म्हणतात, देवा आम्ही काय जिवंत आहोत? तव कथामृतम तप्त जीवनम कवी विनीतम कल्मशापहम श्रवण मंगलम श्रीमदाततम भुवि गृह्णन्ति ते भूरिदा जना. महान महान ऋषी, महान महान मुनी, महान महान योगी, महान महान संत असं वर्णन करतात
तव कथा अमृतम, भगवंताची कथा ही अमृतापेक्षाही गोड आहे. अहो भगवंताचं नाव सुद्धा महाराज असं वर्णन आहे, अमृतावरी गोड नाम तुझे देवा. अमृतापेक्षा देवाचं नाव, अहो भगवंताचं सगळंच मधुर आहे महाराज, आहे की नाही. मधुराधिपते रखिलम मधुरम, भगवंताचं सगळंच मधुर आहे, दिव्य आहे आणि हे सगळं अलौकिक आहे, हा लौकिक नाहीच आहे. म्हणून देवा त्या अमृतपान केल्यामुळं आज आम्ही जिवंत आहोत बरं का. आता लवकरात लवकर प्रगट हो देवा, जास्त परीक्षा पाहू नको कन्हैया, आता तुझ्या वाचून आम्ही राहू शकत नाही रे. काय आता ह्या श्लोकामध्ये संयोजकांनी मला गोपीगीत सांगितलं, पण ते पूर्ण होणं आता शक्य नाही. तुला आपण चिंतन करू. प्रणत दे प्रहसितम प्रिय प्रेमवीक्षणम, या श्लोकामध्ये त्या गोपी म्हणतात देवा आम्ही जिवंत आहोत कथेमुळं, आणि या श्लोकात सांगतात आता तुझ्या भेटी वाचून हे जीवन आमचं पूर्ण नाही, हे जीवन पूर्ण करायचं असेल तर तुझी भेट होणं फार महत्वाचं आहे. देवा प्रणत कामदम, या श्लोकामध्ये प्रभूच्या चरणाच्या कमलाचं महात्म्य, देवांच्या चरण कमलाचं काय महात्म्य आहे याचंही वर्णन केलं. सुरतवर्धनम शोकनाशनम, आधरामृतांतल्या त्या गुणांचं वर्णन केलं. तर गोपी म्हणतात आटती यद्भवानंदी काननम, का हो त्या ब्रह्मदेवाने आम्हाला पापण्या कशामुळे दिल्या असत्या. ब्रह्मदेव जड आहे, ब्रह्मदेवाला कल्पना नाहीये काय भगवंताच्या दिव्य दर्शनातला आनंद आहे तो. ह्या पापण्या जर कथा दिल्या नसत्या ना तर आम्ही अखंड भगवंताला पाहिलं असतं. पण या पापण्यामुळे आमच्या भगवंताच्या दर्शनामध्ये प्रतिबंध येत आहे. म्हणून ब्रह्मदेव हा जड आहे, त्याला काही कळत नाहीये. या श्लोकामध्ये वर्णन केलं. आणि पुन्हा सांगत देवा आम्ही सर्वस्वाचा त्याग करून तुझ्याकडे आलो. प्रेमाच्या 5 बाणांचं वर्णन केलंय, प्रेमाचे 5 बाण आहेत त्याचंही वर्णन करून सांगितलं. आणि शेवटी त्या प्रार्थना करतात कन्हैयाला, कन्हैया प्रभो आपण स्वतः दुःखी आहात आणि आम्हालाही दुःखी ठेवलं, असं करू नका देवा. या यत्ते सुजात चरणांबुरहं स्तनेषु भीताशनये प्रियदधी मही कर्कशेषु तेनातवी मटसि तद व्यथतेन किं स्वित् कूर्पादिभिर्भ्रमति धीर भवदायुषान्नः. प्रभू प्रगट व्हा, प्रगट व्हा. गोपी गीत म्हणजे काय आहे, जीव आणि शिव ही एकतेची कथा आहे महाराज. जीव हा शिव स्वरूप आहे. म्हणून गोपी भगवंताला मोठ्या प्रेमाने आर्त स्वराने हाक मारतायत. त्याच्यातून काय काय होणार आहे हे गोपी गीताचं चिंतन. गोपी गीत जर का अखंड आपण चिंतन केलं तर पराभक्ती प्राप्त होते. हृदयामध्ये जोपर्यंत रोग आहे, रोग म्हणजे कोणता आहे, हे हृदयरूपी रोगातून मुक्त व्हायचं असेल, हृदय स्वच्छ करायचं असेल, पवित्र करायचं असेल, हृदयातला रोग कोणता आहे, कोणता रोग आहे, काम हेच रोग आहे. काम म्हणजे लौकिक काम. याच्यापासून आपलं जीवन वाचवायचं असेल तर जीवनामध्ये अखंड रोज गोपी गीताचं चिंतन करावं, गोपी गीताचं स्मरण करावं, गोपी गीत अखंड आपल्या हृदयामध्ये साठवून ठेवावं. आपलं जीवन गोपीमय बनवावं. गोपीमय जीवन बनवणं म्हणजे काय हो, गोभी इंद्रियैहि द्वारा भक्तिरसम पिबती सा गोपी. गोपी म्हणजे काय, प्रत्येक इंद्रियांच्या द्वारा भक्तिरसाचं पान करणं. डोळ्यानं भगवंताची मूर्तीच पाहिजे आहे, कानानं भगवंताचे गोड गोड मधुर मधुर सुंदर सुंदर दिव्य दिव्य भगवंताच्या कथा श्रवण करायच्या आहे, वाणीनं भगवंताच्या नामात तन्मय व्हायचं आहे, हातानं भगवंताची पूजा करायची आहे किंवा टाळी वाजवायची आहे, पायानं कन्हैयाच्या मंदिरात जायचं आहे. प्रत्येक इंद्रियांच्या द्वारा भक्तिरसाचं पान करणं तिला गोपी असं म्हणतात. म्हणून हे गोपी गीत श्रवण करून
गोपी भाव आपल्या हृदयामध्ये प्रकट व्हावा आणि अखंड गोपी गीताचं चिंतन करत आपलं जीवन कृतार्थ करावं. याच देहामध्ये आपलं जीवन कृतार्थ करून, जीवन मंगलमय करून, कृतकृत्य जीवन म्हणजे प्रभुमय जीवन करून जाण्या येणं पुनरपी किती वेळा जन्मा यावे, किती व्हावे भेद, ही सगळी इरधार संपून टाकायची असेल तर गोपी गीत श्रवण करणं फार महत्वाचं आहे. संयोजकांनी वेदशास्त्र संपन्न भागवताचार्य प्रवीण शास्त्री यांनी आज्ञा केल्यामुळं 3 दिवस यथामती यथाधितम एक सांगण्याचा प्रयत्न केला बरं का मी. कारण गोपी गीत सांगणं हे फार अवघड आहे आणि 3 दिवसामध्ये हे शक्यही नाही मला सांगणं. तरी पण त्याचा भाव हे चिंतन करण्याचा प्रयत्न केला. जे चिंतन केलं काही चुकलं असेल हे माझं समजा, म्हणजे योग्य वाटलं असेल हे माझ्या सद्गुरूंची वाणी आहे. त्या सद्गुरूच्या चरणी ही वाणी अर्पण करून माझ्या वाणीला मी पूर्ण विराम देतो.